नमस्कार. कालच इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेट यांनी एक पब्लिक निवेदन असं एक पब्लिश केलेलं आहे. तर त्याचा मुख्य उद्देश की आपल्या BHMS करून CCNP डॉक्टर्सनी ज्यांनी कोर्स केलेला आहे, ज्यांचं नाव आता MMC लिस्टमध्ये येऊ घातलेलं आहे, त्याला विरोध म्हणून हे असं एक निवेदन त्यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्या नावे केलेलं आहे. तर ह्या निवेदनामध्ये होमिओपॅथिक डॉक्टर्स आणि होमिओपॅथीची काय काय बदनामी केली आहे ते थोडक्यात मी तुम्हाला पॉइंट सांगतो. होमिओपॅथिक डॉक्टर्समुळं सिरियस पब्लिक इश्यू आणि थ्रेट होईल असं यांचं म्हणणं आहे. तर मित्रहो, गेले 40 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टर्स येऊ घातलेले आहेत आणि गेले 35 वर्ष ते प्रॅक्टिस करतायत. तर 35 वर्षामध्ये असं किती वेळा झालेलं आहे की होमिओपॅथिक डॉक्टर्समुळे समाजात थ्रेट निर्माण झालेला आहे. आणखीन त्याचं एक म्हणणं आहे की हा शॉर्ट टर्म 6 महिन्याचा कोर्स CCNPचा आहे. तर मला सांगावंसं वाटतं की मी सुद्धा स्वतः कोर्स केलेला आहे. हा 1 वर्षाचा कोर्स आहे. आठवड्यातले 3 दिवस गुरुवार, शुक्रवार, शनिवार सकाळी 10 ते 4 हा कोर्स मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये केलेला आहे. आणि त्यानंतर माझी MD मेडिसिन असलेल्या लोकांनी माझी परीक्षा घेतलेली आहे आणि त्यातून मी पास झालेलो आहे. तर हा मला पॉईंट मुद्दा खोडून काढायचा आहे. आणखीन त्यांचं म्हणणं की सिरियस रिस्क ऑफ पब्लिक हेल्थ. तर मी गेले 30 वर्ष प्रॅक्टिस करतोय समाजात. मला नाही वाटत की कोण असं असेल की ज्याला मी किंवा राज्यातले माझे हजारो होमिओपॅथिक डॉक्टर्सनी प्रॅक्टिस करून त्यांच्या हेल्थला सिरियस असा काही इश्यू झालेला असेल. आणखीन एक शब्द आहे की अनजस्ट अँड हजार्डस. आम्ही होमिओपॅथिक डॉक्टर्स आहोत. आम्ही जनरल प्रॅक्टिस करतो. आम्ही कुठलेही बॉम्ब तयार केलेले नाहीत किंवा कुठलेही असे हजार्डस केमिकल्स तयार करून कुठे समाजात पसरवलेले नाहीत की हजार्डस हा शब्द आमच्यासाठी वापरावा. आणि पब्लिक सेफ्टीला हा प्रॉब्लेम आहे. मला एक कळत नाही काय कुठली पब्लिक सेफ्टी आम्ही हॅम्पर केलेली किंवा आतापर्यंत हजारो होमिओपॅथिक डॉक्टर्सनी प्रॅक्टिस करून खेडोपाडी दुर्गम भागात प्रॅक्टिस केलेली आहे आणि कसले हजार्डस आणि कसली पब्लिक सेफ्टी आली आमच्या. हाच प्रश्न मला माननीय प्रेसिडेंट IMA महाराष्ट्र ब्रँचांना विचारायचा आहे. आणि असं म्हणलं की MBBS, MD, DM, MCH यांच्या अस्तित्वाचा प्रश्न. आता माझे एक मित्र आहे डॉक्टर हेमंत, चंदगड तालुक्यात, डॉक्टर प्रशांत पुजारी, डॉक्टर अनिता म्हणून एक मायनी नावाच्या दुर्गम भागात जी प्रॅक्टिस करते. हिनं CCNP करून BHMS करून CCNP कोर्स केल्यानंतर माझ्या आसपास असलेले DM, MCH किंवा तत्सम ह्या लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न कुठं येतो ह्याने CCNP केला. मला हा खरोखर मोठा पडलेला प्रश्न आहे की अस्तित्वाचा प्रश्न. तर ही गोष्ट देखील खटकण्याची आहे. आणि त्यांनी असं सरकारला थ्रेट दिलं की मागे घेतल्यानंतर आम्ही स्ट्राईक करून हॉस्पिटल बंद करू. माझी ह्या सर्व लिस्टमध्ये असलेल्या डॉक्टर्स आहेत ज्या IMA महाराष्ट्राच्या, त्यांना एक कळकळीची विनंती की तुम्ही पहिलं हे करण्याच्या आधी तुमच्या इथं असलेले होमिओपॅथिक रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर RMO असले की जे जॉब करतात त्या सगळ्यांना काढून टाका आणि महिनाभर हॉस्पिटल चालू करू नका, तुमचं चालू ठेवा आणि मग नंतर पुढच्या काय असेल ते कारवाई करा. आणि त्यांनी असं देखील म्हटलेलं की आम्ही शासनाला कुठल्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही, शासनाच्या योजना बंद पाडू. तर तुम्ही ह्याच्यानं काय करायला पब्लिकची तुम्ही जे सहानुभूती ती घालून बसणार आहे. केवळ आमच्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टर्सना विरोध करावा. तर ही चुकीची गोष्ट आहे. असं काय करू नका. आणि त्यांनी असं देखील म्हटलं की घाईघाईत कुठल्या तरी वैद्यकीय क्षेत्रातील मंत्र्यांनी हा घाईघाईत निर्णय घेतलेला आहे. तर गेले 10-11 वर्षाला लढा चालू आहे. 11 वर्षाला तुम्ही घाईघाईत असं कसं म्हणू शकता? ही काही गोष्ट न पटण्यासारखी आहे. आणि आणखीन म्हणलेलं की समाजात संभ्रम निर्माण होईल. तर 40 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर कुठलाही संभ्रम समाजात निर्माण व्हायचा प्रश्नच येत नाही. माझी IMA प्रेसिडेंट महाराष्ट्र स्टेट यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही आमच्या विरुद्ध प्रयत्न करा, आमच्या विरुद्ध निवेदनं द्या, पण हे असे काहीतरी खोटे पॉईंट्स देऊ नका. कारण कसं आहे की तुम्ही प्रत्येक वेळा तुमचं निवेदन दिलं तर आम्ही तुमच्यातले जे सगळे खोटे पॉईंट्स आहेत ते समाजाच्या पुढं आणणार आणि तुमचा खोटेपणा हा उघडा पडणार. आमची वैयक्तिक कुठल्याही संघटनेशी IMAशी कुठलीही आमचं कुठलेही
वैर नाही आहे, कुठली दुश्मनी नाही, परंतु तुम्ही कारण नसताना होमिओपॅथिक डॉक्टर्स विषयी जर का असं काही गैरसमज पसरवा लागला समाजात, तर डेफिनेटली आम्ही 1,00,000 आहोत. आणि तुम्ही 1,50,000 जरी असला तर 1,50,000 मध्ये 50 विभागात हे विसरू नका. पुन्हा एकदा माझी कळकळीची विनंती आहे की होमिओपॅथिक डॉक्टर्सला अडचण येईल अशी कुठलीही गोष्ट करू नका. तुम्ही तुमच्या बाजूला यू आर व्हेरी वेल अँड व्हेरी गुड, आम्ही आमच्या बाजूला व्हेरी वेल अँड व्हेरी गुड. कृपया असं काही संदेश समाजात असू नका. धन्यवाद.